नमस्कार श्रोते हो. मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत बारी. लेखक रणजित देसाई. मल्ला आणि नागी कपाळाला हात लावून बसले होते. तेग्याला पकडून नेल्यापासून त्यांना काही सुचत नव्हते. गावात एकाला दुसऱ्याचा मेळ नव्हता. नागीच्या घराकडे कुणी फिरकतही नव्हते. तेग्यामुळे हे संकट सर्वांवर ओढावले असे काळूने सर्वांना भरवून सोडले होते. काळूच्या कट्ट्यावर सारा गाव जात होता, पण तेग्याच्या घराकडे कोणी बघायला देखील तयार नव्हते. आपण धरपकडीत कसे वाचलो याचे काळूला देखील आश्चर्य वाटत होते. मल्ला आणि नागी घरात बसले असतानाच बाहेर पावले वाजली. नागीने वर मान केली. दारात नागीचा आजा कल्ला उभा होता. कल्लाला पाहताच नागीने खाली मान घातली आणि ती हुंदके देऊ लागली. कल्ला तिच्याजवळ जाऊन बसला. आपला थरथरता हात तिच्या पाठीवरून फिरवीत म्हणाला, "गप पोरी, रडू नकोस. बेरडाच्या जातीला ह्याची सवय पाहिजेच. तुझा बा सुधीक 2दा तुरुंगात गेला होता. म्या बी गेलो होतो." मल्लाकडे वळून तो म्हणाला, "कवा नेलं तेग्याला?" "परवा." "तुला कवा समजलं?" "काल सांजचं समजलं. हे समजल्यावर मला घरात थाराच होईना. रात्री रातभर नेच कसली ती आलीच नाही. भगाटायला उठलो ते हकडं सुटलो." तिघांनी मिळून विचार केला. नागीने सारी हकीकत सांगितली. शेवटी मल्लाने इनामदारांना भेटून मदत आणावी असे ठरले. नागीजवळ कल्लूला ठेवून मल्ला वाट चालू लागला. इनामदारांच्या वाड्यात शिरताच धुमीजवळ बसलेला बाळा उठला. मल्लाकडे पाहत त्याने विचारले, "कोण पाहिजे?" "धनी हाईत." "हाईत, पण तू कोण?" "मी तेग्याचा मामा." "तेग्या आला नाही?" "नाही, पोलिसांनी धरलं तेला." "का?" "ह्या वाड्याचा मालक कोण?" मल्ला चिडून म्हणाला. "तू का इनामदार? सांग जा तुझ्या मालकास मी आलोय म्हणून." "वा, म्हणजे तू काय साईब आहेस का काय र? बस तत, सरकार बाहेर आलं तर भेट." मल्ला चावडीत बसला. त्याचे लक्ष वाड्यातल्या आतल्या दरवाजाकडे लागले होते. खूप वेळ गेला आणि दारात इनामदार आले. बाळा गडबडीने उठला आणि पुढे झाला. पाठोपाठ मल्लाही उठला. इनामदारांनी मल्लाकडे एकवार पाहिले. मल्ला जमिनीला हात लावून पाया पडला. इनामदारांनी विचारले, "कोण?" "तेग्याचा मामा." बाळाने सांगितले. "पाठवात," म्हणत इनामदार आत वळले. बाळाने मल्लाला खून केली. मल्ला वाड्यात शिरला. सदरेच्या कट्ट्यावर बसत इनामदार म्हणाले, "का आलास?" "धनी, तेग्याला पोलिसांनी नेलं." "कुठं?" "बेळगावला." "मग?" "धनी, त्यास काय बी करून सोडवा." "छान." इनामदार हसून म्हणाले. "दरोडे घालणार तो आणि मी त्याला सोडवू?" इकडे तिकडे पाहत मल्ला म्हणाला, "पण धनी, तुमच्या कामगिरीपायीच तो अडकला." इनामदार कावरेबावरे झाले. करड्या आवाजात ते म्हणाले, "कसली कामगिरी?" "सरोळीच्या पाटलाचा खून केला त्यानं." "चूप." इनामदार कडाडले. "मी म्हणजे खुन्याचा साथीदार वाटलो होय तुला?" "अस्सं, तेग्याचंच काम होय ते?" "पाटील माझा वैरी असला तरी माझं मी बघितलं असतं. तेग्याने कशाला पंचाईत करावी?" "धनी, सबूत फिरवू नगसा. तेग्याला तेवढा सोडवा. खुन्याची बाजू घेऊन कोर्टात गेलो तर शेण घालतील माझ्या तोंडात." "मग?" मल्ला चाचरत म्हणाला. "मग काय? करावं तसं भरावं. तुम्हापायी त्यानं खून. खबरदार माझं नाव घेशील तर चामडी लोळवीन थेरड्या. जा, चालता हो." मल्ला रागाने थरथरत होता. तो कसाबसा म्हणाला, "पैसे देता नव्हं?" "कसले पैसे?" "तेग्याला 5,000 रुपये देतो म्हणला होतासा नव्हं?" "थांब देतो." म्हणून इनामदारांनी हाक मारली. "कोण आहे रे बाहेर?" "बाळा." "जी." म्हणत बाळा आला. मल्लाकडे बोट दाखवीत म्हणाला, "ह्या थेरड्याला 5 लाथा घाल आणि हाकलून दे. परत वाड्याची पायरी चढला तर गय करणार नाही तुझी." इनामदार एवढे बोलून आत गेले. झालेल्या प्रकाराचा अर्थ समजायला मल्लाला कितीतरी वेळ लागला. बाळा मल्लाला म्हणाला, "उठ म्हाताऱ्या, लाग वाटला. तेग्याला फसवलं तुझ्या मालकानं." "मग आता मी काय करू?" "आता उठतोस का सरकारांनी सांगितलं तसं करू?" "उठतो बाबा." म्हणत मल्ला उठला.
एकवर त्याने नाक ओढले आणि पुटपुटत तो वाड्याबाहेर पडला. नागीसमोर कसे जायचे ह्याची त्याला चिंता वाटत होती. चंद्र डोक्यावर असताना मल्ला बेरवाडीत पोचला. दारावर थाप मारताच नागीचा आवाज आला. कोण? मी. दार उघाड. नागीने दार उघडले. कल्लाही धडपडत उठला. नागीने मल्लाला चूळ भरायला पाणी दिले. चिमणी पेटवली. मल्ला बसला. काही वेळ कुणीच काही बोलले नाही. क्षणाक्षणाला नागीचा जीव झरझरत होता. तिने धीर करून विचारले, काय झालं? मल्ला लहान मुलासारखा रडू लागला. नागी व कल्ला एकमेकांच्या तोंडाकडे व मल्लाकडे सारखे पाहत होते. नागी चिडली आणि म्हणाली, अरे सांगशील का नाही काय झालं ते? तेग्याला बुडवलं ग धन्यानं. इस्वासानं गळा कापला त्याचा. ती सारी हकीकत ऐकून नागी हतबद्ध झाली. मोठा उसासा सोडून कल्ला म्हणाला, नागी, आता एकच मार्ग हाय बघ. कंचा? नागीने आशेने विचारले. तू चल. कुठं? वाड्यावर. तुला बघून त्याचा जीव कळवळल. थू, त्या परीस मेलू तरी चालेल मी. तोंड सुधीक बघणार नाही मी त्याचं, नागी त्वेषाने म्हणाली. पण तेग्या कसं सुटल? मल्ला म्हणाला. झोपा आत, नागी म्हणाली. लई रात झाली, सकाळला बघू. ते दोघेही झोपल्यावर नागीने चिमणी विझवली. ती कांबळ्यावर पडली, पण तिला झोप लागली नाही. दोन म्हाताऱ्यांचं धोरण ऐकत ती तशीच उजाडायची वाट पाहत बसली. दिवस उगवायला नागी काळूच्या घराची पायरी चढली. काळू घराच्या मागे धार काढीत होता. काळूच्या बायकोने नागी आल्याचे सांगताच दुधाचा तांब्या आपल्या बायकोच्या हातात देऊन काळू बाहेर आला. कोण? नागाक्का? ये की आत. नागी आत गेली. हसत काळू म्हणाला, येरवाळीच घरी आलीस? हे बघ काळू, उगीच फालतू बोलू नगस. तेग्याचं काय करणार हायसा? नागाक्का, रागावू नगस. पण त्याची जिम्मेदारी इनामदारानं घेतली आहे नव्ह? सारं गाव गुतवलं तुझ्या तेग्यानं. काळू, बोलू नगस. त्याचा मालक असल इनामदार. तेग्यापायी आम्ही त्याची खेटरं खाल्ली, पण सरोळीच्या पाटलानं आमचं काय केलं होतं? का गुतवलं आम्हासनी ह्यात? नाही काळू, तसं नाही झालं. तेग्या शपथत गावला. शपथ? कसली शपथ? दसऱ्याला गेला होता तेव्हा गाड्या अडवल्या म्हणून इनामदार लई बोलला. तेग्यानं शपथ दिली तेव्हा ही कामगिरी अंगावर घातली. पण तेग्यादा बोलला नाही आम्हासनी. कंच्या तोंडानं सांगणार त्यो? तरीच, नाहीतर तेग्यादा असं करणारा नव्ह. मग विचार की इनामदाराला. मुडदा गवसला त्याचा. तेग्यानं जाताना सांगितलं होतं, त्यो 5,000 दिल, त्यातनं साऱ्यासनी सोडव म्हणून. मल्लाला काल पटवलं होतं, पण त्यो बघू सुधीक तयार नाही. जाऊ दे अक्का, माझा राग तेग्यावर नाही. त्याच्याच हाताखाली मोठा झालो मी. तू कसली बी काळजी करू नगस. मी बघीन काय होतंय ते. काळू, खरं म्हणतोस हे? वय, शपथ. नागाक्का, ह्यो इनामदाराचा सबूत नव्ह, बेरडाचा हाय. जीव जाईल पण सबूत जाणार नाही. नागी आनंदाने घराकडे परतली. जसा काही तेग्या सुटल्याचा आनंद तिला झाला होता. त्यानंतर 2 दिवस थेरवाडीत कुजबूज उडाली. आठवड्यात बारीत 2दा गाड्या लुटल्या गेल्या. काळूच्या दड्डीला खेपा होऊ लागल्या आणि एक दिवस काळू, नागी व मल्ला बेळगावला गेले. नागी तेग्याला तुरुंगात भेटली. काळूने चांगला वकील गुंतवला आणि नागी बेरडवाडीत आली. महिने उलटत होते. काळू काम चालल्याची बातमी आणीत होता. तेग्या गेल्यापासून नागीला उसंत नव्हती. दोर वळायची, लाकडाची मोडी नेऊन दड्डीला विकायची, हे सारे नागी करी. मल्ला शेतीचे काम कसे बसे बघत होता. नागीला धीर देत होता. तेग्या सुटून येईल या आशेवर नागी दिवस ढकलीत होती. दिवसेंदिवस वाढत्या गर्भामुळे ती आळसावत होती. पावसाळा आला. डोंगरावर पाऊस ओतू लागला. दिवस अन रात्र पागोळीचे पाणी ऐकू येऊ लागले. नदी दुधडी भरून वाहू लागली. बेरडवाडी त्या उभ्या पावसात भिजू लागली. पाऊस बायांना जंगलात देखील जायला देत नव्हता. जंगलात ढोरांमागे जायला गावाची पोरे कुरकुरत होती. नाक ओढीत होती. नाचण्यांचे तरवे वर आले होते. गावात नाचण्याची घालणी घालायची एकच धांदल उडाली. एक दिवस मल्ला नागीला म्हणाला, नागी, घालणी घालूच पाहिजे. मग उद्या घालूया की. पण तू कशी येणार? दिस भरत आल्यात नवं. मग करल कोण? जाऊया येरवाळी.
दुसऱ्या दिवशी दिवसभर नागी आणि मल्ला नाचणीची घालणी घालीत होती. पोटाचा भार घेऊन नागी घालणी घालीत होती. तिला अतिशय त्रास होत होता. संध्याकाळी घालणी संपवून नागी व मल्ला घरी परतली. घराच्या दारातच काळू उभा होता. नागीने एकवार त्याच्याकडे पाहिले. काळूची मान खाली होती. नागीने दार उघडले. काळू आत गेला. "काय काळू?" मल्लाने विचारले. "बेळगावासनं आज आलो." "काय झालं?" नागीने विचारले. "बस तरी," काळू म्हणाला. नागी बसली. काळू सांगू लागला. "नागाक्का, वकिलानं लई धडपड केली आणि तेग्यादाचा फास वाचवला बघ. शिक्षेवरच भागलं." "किती दिस?" "बाकीच्यासनी 4 वर्ष, 5 वर्ष अशा झाल्या." "अन तेग्याला?" मल्लाने विचारले. काळू खाली मान घालून म्हणाला, "जलमठेप." नागीने अय्यो म्हणत भिंतीला मान टेकवली आणि डोळे मिटले. तिच्या कपाळावर घाम सुटला. मल्ला जवळ जात म्हणाला, "नागी, पोरी काय झालं?" हात हलवीत ती म्हणाली, "काय नाही, पोटात कळ येतीया." "खरं?" "व्हय." "आता बायासनी पाठवतो," म्हणत मल्ला बाहेर पडला. बाहेर पावसाची सर जोरात आली होती. मल्लाने चुलीखाली जाळ घातला आणि तो बाहेर आला. नागीच्या वेदना वाढत होत्या. त्याचवेळी गावच्या 2-3 बाया घरात शिरल्या. मल्ला बाहेर सोप्यात जाऊन बसला. वाऱ्याबरोबर पावसाचे शिंतोडे त्याच्या अंगावर पडत होते. गार वारा त्याच्या अंगाला झोंबत होता. कवंद अंगाभोवती लपेटून घेऊन मल्ला चिलीम ओढीत ठसकत बसला होता. त्याचे सारे लक्ष आत लागले होते. रात्र वाढत होती. नागीचा आवाज बाहेर ऐकू येत होता. भकटायला आलं आणि पाऊस थांबला. पण म्हाताऱ्याला घरातली काहीच हालचाल ऐकू येईना. गडबडीने मल्लाने हात जोडले आणि तो उठला. दार उघडले. एक म्हातारी बाहेर डोकावली. मल्लाने विचारले, "काय?" म्हातारीचा आवाज आला, "पोरगा." तुरुंगात तेग्याचे दिवस जात होते. जोवर इतर साथीदार तुरुंगात होते तोवर तेग्याला कष्टाचे काही देखील वाटत नव्हते. हळूहळू एक एक साथीदार सुटला आणि जेव्हा तेग्या एकटाच राहिला तेव्हा मात्र तेग्याला तुरुंग खायला उठला. संध्याकाळी काम संपल्यावर तो जेव्हा आपल्या कोठडीत येई तेव्हा गजाला धरून आकाशाकडे पाहत उभा राही. तुरुंगा पाठीमागे असलेल्या उंच सावरीचा शेंडा तेथून दिसत असे. ती सावर बोडकी झाली की त्याला पालापाचोळ्यांनी आच्छादलेल्या जंगलातल्या पायवाटा आठवत. पाऊल पडताच उठणारा आवाज आठवे. सावरीवर तांबड्या फुलांचे गोंडे दिसू लागले की त्याला मोहाचा, ऐनाचा मोहोर दिसे. त्याचा मादक सुगंधी वास त्याला येई. वळिवाचे ढग गर्जना करू लागले आणि गार पावसाने तुरुंगात मातीचा वास दरवळू लागला की तेग्याला झाडाझुडपांच्या आश्रयाला उभी राहिलेली हरणे, चितळे आठवत. पावसाळ्यानंतर तेग्याच्या अस्वस्थपणाला सीमा नसे. नाचणीची घालणी, नागीची घरातली धावपळ, पाठीवर पाऊस घेत नाचणीची रोपे सरीत टाकत जाणारी नागी त्याला दिसे. ह्या साऱ्यांनी तेग्या बेचैन होऊन जात असे. तुरुंगातल्या दिलेल्या कामात तो स्वतःला गुंतवून घेई. ह्या 11 वर्षाच्या काळात तुरुंगात अनेक घडामोडी झाल्या. अनेक कैदी आले आणि अनेक सुटले. पण तेग्या त्या जीवनात कधी रमलाच नाही. तेग्या एकटाच राहिला, बेरडवाडीची आठवण करीत. आणि एक दिवस तेग्या त्या प्रचंड दरवाजातून बाहेर पडला. तुरुंगातून बाहेर पाऊल टाकताच त्याचे मन भारावून गेले. तो सरळ गावाची वाट चालू लागला. डोक्यावर ऊन तापत होते. बारीतला तांबडा लाल रस्ता नागमोडी वळणे घेत पुढे जात होता. आज 11 वर्षांनी तेग्या गावाची वाट चालत होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या जंगलाकडे पाहून त्याचे भान हरपले. डोंगरावर जिकडे पाहावे तिकडे हिरवीगार थप्पी मारली होती. उन्हाळ्याचे दिवस असूनही झाडांच्या दाट सावलीत ऊन भासत नव्हते. आंब्याचे मुगळ दिसू लागले तसे तेग्याचे पाय घोटाळले. आंब्याच्या मुगळावर गेले की तेथून बारी संपूर्ण दिसे. तेग्याने त्या आंब्याकडे पाहिले. आपल्या पर्णशाखांनी विस्तारलेला आंबा. मोहरांचे तुरे अंगावर लेवून मोहनग्याच्या जत्रेच्या पाळण्यासारखा उभा होता. तेग्या त्या आंब्याच्या मुगळ्याजवळ पोहोचला. आंब्याच्या मुगळ्याला येताच त्याने मुगळ्यावरून नजर टाकली. डोंगर माथ्यांनी वेढलेला मुलूख त्याच्या नजरेत भरला. गर्द झाडीतून वळणे घेत गेलेला तांबडा रस्ता पाहताच त्याचे पाय थबकले. तेथून दिसणारे प्रत्येक वळण त्याच्या परिचयाचे होते. ह्या बारीत त्याने अनेक छापे घातले होते. चारी बाजूंना गर्द जंगल पसरले होते.
नाना, सागवन, किंदळ, मोहाची उंच झाडे आपापल्या हिरव्यागार शेंड्यांनी व शाखा विस्तारांनी उठून दिसत होती. सारा मुलूक हिरव्यागार झाडांनी सजला होता. त्या जंगलावरून नजर फिरवताना तेग्याला आपल्या मुलाची आठवण झाली. आता ते पोर जनावरांमागे जंगलात जात असेल. जंगलात करवंदे, चार, चुरण, टुमरी, पिल्ल्या असतील. दिवसभर करवंदे खाऊन रात्रभर पोर खोकत असेल. तेग्याने बारकाईने नजर टाकली. त्या डोंगर शाखांनी बंदिस्त झालेल्या मुलखातून जाणारा घटप्रभेचा अस्पष्ट पट्टा त्याच्या नजरेत भरला. तेग्या ते सारे पाहत उभा होता. असा कितीतरी वेळ गेला कुणास ठाऊक. अचानक कसल्या तरी आवाजाने तो भानावर आला आणि रस्त्यावरून झपझप पावले टाकू लागला. भर वेगाने आलेली एक मोटार तांबडा धुरळा उडवीत त्याच्या जवळून निघून गेली.